नाही तर तुम्ही उद्या बोलाल की त्याला पण मी बीजेपीत घेतोय. आता ते तेवढंच राहिलंय. महाराष्ट्र विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात राजकीय आरोप प्रत्यारोपांचा धुरळा उडत असतानाच विधिमंडळ परिसरात घडलेल्या एका हलक्या फुलक्या प्रसंगाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. राजकीय दृष्ट्या एकमेकांचे कट्टर विरोधक मानले जाणारे आदित्य ठाकरे आणि नितेश राणे यांच्यातील संवादाची चांगलीच चर्चा रंगली. अधिवेशनाच्या निमित्ताने विधिमंडळ परिसरात प्रसार माध्यमांची मोठी गर्दी होती. याच वेळी सभागृहाकडे जात असलेल्या आदित्य ठाकरे यांना पाहून नितेश राणे यांनी माध्यमांच्या गर्दीकडे पाहत मिश्किलपणे तुमच्या आणि माझ्यासाठीच ते थांबले आहेत अशी टिप्पणी केली. त्यानंतर त्यांनी आदित्य ठाकरेंच्या पाठीवर थाप मारली आणि दोघेही हसत आपल्या मार्गाने पुढे गेले. हा क्षण कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात त्याची चर्चा सुरू झाली. या चर्चेनंतर माध्यमांनी नितेश राणे यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिले. भेट झाली म्हणजे भेट काय, ते तुमच्याकडे बोलत होते मग मी आलो. असं नको, नाहीतर उद्या तुम्ही बोलाल की त्याला पण मी भाजपमध्ये घेतोय. आता तेवढंच राहिलंय असं त्यांनी म्हटलं. भेट काय, ते तुमच्याकडे बोलत होते मग मी आलो. असं नको, नाही तर तुम्ही उद्या बोलाल की त्याला पण मी बीजेपीत घेतोय. आता ते तेवढंच राहिलंय. यावेळी राणे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरही आपली भूमिका स्पष्ट केली. एक लक्षात घ्या, हिंदुत्व विचार जर कोणी स्वीकारत असेल तर आम्ही सगळ्यांबरोबर काम करायला तयार आहोत. हिंदुत्व स्वीकारायला लागेल असं ते म्हणाले. अधिवेशनातील गदारोळ, आरोप प्रत्यारोप आणि राजकीय संघर्षाच्या वातावरणात आदित्य ठाकरे आणि नितेश राणे यांच्यातील हा हलका फुलका संवाद चर्चेचा विषय ठरला. त्यानंतर नितेश राणे यांनी दिलेल्या मिश्किल स्पष्टीकरणामुळे त्या प्रसंगाची रंगत आणखी वाढली.